नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं निर्मल हिंदुस्तान। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। बढ़ते हुए दुर्घटना को लगाम लगाने हेतु पुलिस द्वारा एक ही दिन में 103 टू व्हीलर पर कार्रवाई की गई। गोंदिया पुलिस अधीक्षक गौरव भामरे तथा डीवाईएसपी रोहिणी बनकर, पुलिस उप विभागीय अधिकारी मेहर, वाहनतुक निरीक्षक नागेश भास्कर उनकी टीम द्वारा एक ही दिन में 103 टू व्हीलर जिसमें बिना लाइसेंस तथा छोटे बच्चों को भी पकड़ा गया है तथा अन्य गाड़ियों से 1 लाख के ऊपर फाइन भी लिया गया है। इस पत्र परिषद में रोहिणी बनकर इन्होंने इस कार्रवाई हेतु जन जागृति बढ़कर बढ़ते दुर्घटना को लगाम लगाने की पत्रकारों को पत्र परिषद में बताया है। अवसर पर वाहतुक निरीक्षक भास्कर ने भी बात कर फाइन लेकर उन्हें छोड़ा जाएगा। उन्होंने कहा कि अगर नियम तोड़ेंगे तो फाइन होकर ही रहेगा। सतीश पारदी की रिपोर्ट। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशान्वये जे वाहतुकीचे नियम न पाळणारे दुचाकी स्वारांवर विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत एकूण 281 केसेस करण्यात आल्या। त्यापैकी 82 केसेस ह्या ट्रिपल सीट आणि 103 केसेस ह्या वाहन रिटेल 82 ट्रिपल सीट केसेस करण्यात आल्या आणि एकूण 2,66,750 दंड दिनांक 20/12/2024 रोजी आकारण्यात आला। यावेळी सर्व नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले। सदर मोहिमेत वाहतूक विभागाचे सपोनी राहुल पाटील, सपोनी गेडा, महिला पोलीस उपनिरीक्षक शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक नेहे तसेच पोलीस उपनिरीक्षक बागुल आणि इतर आपले पोलीस अंमलदार यांनी या मोहिमेमध्ये कारवाई केलेली आहे। आणि यावेळी नागरिकांना हेच आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावे। वाहतुकी अपघातामुळे एक नव्हे तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि तो कधी घरून न निघालेला लॉस आहे। तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावे आणि वाहतूक विभाग तसेच गोंदिया शहर पोलीस ही नेहमीच वाहतुकीचे नियम पाळले जाईल याबाबत प्रयत्नशील राहील आणि जे लोक त्या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल। चालक आहेत तसेच वाहनांचे जे कागदपत्र आहेत ह्याची आपण व्हेरीफाय केल्यानंतर त्याचा क्लास आपल्याला मिळेल। 18 वर्षाच्या खालील मुलं ही पालकांच्या परवानगीने वाहनं चालवत आहेत आणि वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई आहे आता। आणि जे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई होईल। आणि जर आपण तरी नगर प्रशासनाशी समन्वय साधून जो आपला तो प्रॉब्लेम आहे तो आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हायवे डिपार्टमेंट त्यांच्याशी आम्ही समन्वय केला, त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। जिथे जिथे गरज आहे तिथे स्पीड ब्रेकर लावण्याकरिता आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि नगर प्रशासनाशी पण आपण समन्वय साधून आहोत। जो आपला वाहतुकीचा मार्केट एरियामध्ये जो प्रश्न आहे त्याच्याकरिता ट्रेडर्स जे आहेत आपले ट्रेडर असोसिएशन आणि आपले सगळे त्यांच्या आपण 2 ते 3 वेळा मीटिंग घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण कारवाई करतो। तुम्ही सुचवल्याप्रमाणे बँकेचे जे आहेत बँक किंवा इतर जे अशा संस्था असतील त्यांचे जे मालक किंवा जे हे असतील व्यवस्थापक यांच्याशी आपण मीटिंग घेऊन त्याबाबत त्यांना ते नियमांचं और उसी दिन उसके सामने 1,500 का फाइन मारा। कंटिन्यू वहाँ फाइन मारना चालू है हर जगह सिटी में। आप 36 उन्होंने भी व्यवस्था करना हॉस्पिटल के और उंगली करेगा कि वो दुकानदारी भी हटा, उनको भी पार्किंग की व्यवस्था करने को बोलो। आप जो तो एक दिन में मारा है उधर रास्ते के ऊपर और मैंने ये 122 के फाइन मारना जारी किया जब रास्ते में गाड़ी लगता है तो मेरे बारे में पेपर में भी छपा कि 2 मिनट तो मजबूरी है ना सर, रास्ते में छोड़ेंगे तो आपको 122 का फाइन बैठना ही है, तो बैठना ही है। त्यांना भरपूर वेळा नोटीस दिलेली आहे आणि ताकीदही दिली, त्यांचा फाईनही मारलेला आहे। हो जाता है अभी और स्ट्रिक्ट करेंगे। आपका जो फाइन नहीं है तो फिलहाल अपने पास फाइन मारने की व्यवस्था है। जो व्यवस्था है वो अपन फाइन मार रहे हैं, उनको नोटिस भी दे रहे हैं। जब जैसे वो गाड़ी लगाएंगे फाइन बढ़ता जाएगा। पहले फाइन 500 रुपये का होता है, दूसरा 1,500 का होता है, ऐसे वो फाइन बढ़ता जाता है। तो आपको समस्या का समाधान नगर प्रशासनाकडे फंडची अडचण असल्यामुळे सध्या बरेचसे कॅमेरे बंद आहेत आणि जे डिस्प्ले है और नगर परिषद ने जो भी एजेंसी ने लगाया होगा उनका कंट्रोलिंग उनके पास मेंटेनेंस होगा। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गौरव भामरे साहेब, ॲडिशनल एसपी श्री नित्यानंद झा साहेब, शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर मॅडम आणि ACP मेयर साहेब आणि आमची सगळी जिल्हा वाहतूकची टीम, आमचे API पाटील साहेब
आणि बाहेरून काही मदत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती. त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण 103 वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही, लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर दिनांक 20/12/2024 रोजी एकूण 281 केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान 2,66,750 रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेला आहे. हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी ही वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकी नियमांच्या बद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल. त्याचप्रमाणे या गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याला इतिहासात प्रथमच जिल्ह्यासाठी इंटरसेप्टर व्हेकल शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे, ज्या वाहनाद्वारे आपण ओव्हरस्पीड, हेल्मेट न घालणे, मोबाईल टॉकिंग अशा विविध केसेस चालू वाहनातून करू शकणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे आणि वाहतुकीला देखील शिस्त लागणार आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसणार आहे. आता या प्रकारची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे महिन्यातून वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागावी हे आमचा उद्देश आहे. काही जणांकडं कागदपत्र नाही, काहींकडं लायसन नाही, काहींची नंबर प्लेट खराब आहे, अशा 2-3 कारणास्तव या वाहनं इथे डिटेन केलेली आहे. आता ते मालक ज्यावेळेस येतील त्यांना 207च्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं. त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात. छिद्रवार साहेब यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी मुलाचं सहकार्य होत आहे. जसं अवंतीबाई चौकामध्ये 2 ते 3 फेटल ॲक्सिडंट मी या वाहतूक शाखेचा चार्ज घेतल्यावर झालेले आहेत. त्यानंतर आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केल्यानंतर साहेबांनी आम्हाला तुरंत अवंतीबाई चौकात सिग्नल बसवून दिलेलं आहे. त्यामुळं नागरिकांच्या देखील खुशीचं वातावरण आहे आणि यापुढेही ते आम्हाला वेळोवेळी मदत करून विविध ठिकाणी सिग्नल बसवून देण्याबाबत त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकर असतील, इतर सुविधा असतील ते आम्हाला एकदम प्राधान्याने पुरवत आहे. त्यामुळं मी ते नगर परिषद श्री छिद्रवार साहेब यांचा देखील मनापासून धन्यवाद मानतो. अब तक लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक लिए नमस्कार और देखते रहिए निर्मल हिंदुस्तान. अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो हमारी वीडियो को लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल निर्मल हिंदुस्तान को सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.